रसिक श्रोते हो, राधा किसन देवरे लिखित एक सुंदरसा लेख, जीवन एक गळणारे पान. अभिवाचन उमेश शिंदे. असाच एकदा परसातल्या पिंपळाच्या झाडाखाली मी बसलेलो होतो. पिंपळाचे पान गळून माझ्या अंगावर पडले. कधी काळी हिरवी कंच पालवी असलेलं पान पिवळसर होऊन असं अचानक पडल्यानं शून्यातल्या एकाग्रतेमधून मी जागा झालो. त्याचवेळी जीवन मरणाचा अर्थ मला उमगला. झाडावरल्या पानासारखं आपणही असेच रुजून आलो. एक दिवस असेच गळून पडणार आहोत. रुजून येणं आणि गळून पडणं यातलं अंतर किती, असा प्रश्न जेव्हा माझ्या मनानं मला विचारला तेव्हा त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतंच बरं का. तसाच निरुत्तर होऊन बराच वेळ पुन्हा एकाग्रतेत तल्लीन झालो. त्याचवेळी अंतःकरणातून आवाज आला, तू कोण? हा एक प्रश्न कोणीतरी आपणास विचारतो याची जाणीव त्या क्षणी झाली. खरंच मी कोण? माझं अस्तित्व मी कशासाठी जन्म घेतलाय? मला अजून किती दिवस जगायचंय? असे असंख्य प्रश्न समोर उभे राहिलेत. जीवनाचे अगणित ग्रंथ तपासून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झाडावरल्या पानासारखं आपणही एक ना एक दिवस असंच गळून पडणार आहोत हे उत्तर मला मिळालं. मित्रांनो, मानवी जीवनच अनाकलनीय आहे. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण या 3 मार्गावरून चालताना कोण कुठे थांबणार आणि कोण कुठपर्यंत चालणार हे कुणालाही सांगता येत नाही. वाऱ्याची झुळूक आली की पान गळून पडावं, तसं माणसालाही गळून पडावं लागतं. मला तर अजून खूप दिवस जगायचंय असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला असला तरी नियतीने तो अधिकार राखून ठेवलेला असतो. नियती सांगेल त्यावेळी आपल्याला जगण्याच्या आशा आकांक्षा सोडून द्याव्या लागतात. मित्रांनो, आयुष्यच मुळात ओंजळीतल्या पाण्यासारखं असतं. बालपण संपलं तो एक भूतकाळ होता, तरुणपण संपलं तोही एक भूतकाळच होता. वृद्धपणाच्या वाटा प्रत्येकासमोर बाहू पसरून उभ्याच असतात. अजून काही काळ जगता आलं तर मला जे काही करायचं होतं ते तरी करता येईल असा विचार मनात येतो, परंतु तो केवळ आभास असतो. आपण जेव्हा मागे डोकावून बघतो ना, तेव्हा आपल्या ओंजळीतून पाण्याच्या थेंबाप्रमाणे निसटून गेलेले क्षण मातीत विरून गेलेले दिसतात. वर्तमान काळ आपल्या सोबत असतो खरा, भविष्यकाळ पुढे उभा असतो. दोन्हींच्याही ओंजळी आपल्या समोर रित्या होत असताना आपल्याला त्या सावरता येत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. मित्रांनो, मानवी देह आपल्याला मिळाला, त्याचा चांगला उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. जीवन तर पशु पक्ष्यांना, किड्या मुंग्यांनाही मिळालेले असतेच की, परंतु मन, अंतःकरण, हृदय, आकलन शक्ती, बुद्धिचातुर्य, वाणी, स्वर या गोष्टी फक्त माणसालाच प्राप्त झालेल्या आहेत. याचा विचार करून आपण या गोष्टींचा किती उपयोग करतो याचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. मी तर नेहमीच सांगत असतो की आयुष्य तर खूप क्षणभंगूर आहे. ते कधी संपून जाते याचा आपल्यालाही थांग पत्ता लागत नाही. म्हणून गेलेल्या क्षणांचा विचार करीत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांचा स्वीकार करून जगण्यात आनंद निर्माण करता आला पाहिजे. जगण्याचा अर्थ जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा. मित्र हो, जगण्याचा अर्थ जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा मी कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे. मलाही एक दिवस असंच गळून पडायचं आहेच. ही जाणीव झालेली असतानाही उर्वरित आयुष्य आनंदानं जगणं यालाच तर जीवन म्हणतात. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यापक आणि सूक्ष्म असायला हवा. कारण आयुष्याच्या प्रवासाचं वास्तव कुणालाही टाळता येत नाही. पिंपळाच्या पानाप्रमाणे आपणही एक दिवस गळून पडणार आहोत हे वास्तव स्वीकारण्याची आपली तयारी असायला हवी. मित्रांनो, अभिवाचन उमेश शिंदे. धन्यवाद.